नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र ताजने आपलं रवींद्र ताजने मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्याच्या सेशनचा उद्देश फार प्रामाणिक आहे. बेसिकली येत्या रविवारी यूपीएससीची प्रिलिम एक्झामिनेशन्स आहे आणि त्यामध्ये आपण सीसॅटचा आपला अप्रोच कसा असला पाहिजे, आपली फायनल स्ट्रॅटेजी आपली कशी असली पाहिजे, त्याबद्दल आपण ऍक्च्युअली आज डिस्कशन्स किंवा आपण अप्रोच ऍक्च्युअली देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आय एम रिक्वेस्टिंग माय डिअर फ्रेंड्स, काइंडली लिसन दिस व्हिडिओ टिल लास्ट. You will definitely get the right approach for solving the CSAT paper. My dear friends, basically झालं कसं, युपीएससीने साधारणतः 15-16 पासून पेपर हा क्वालिफाय केलेला आहे आणि क्वालिफाय केल्यापासून राजांनो पेपरचा पॅटर्न हा दिवसेंदिवस डिफिकल्ट होत चाललेला आहे. आपण जर बघितलं 23चा पेपर हा वन ऑफ द डिफिकल्ट पेपर आहे आणि त्यामुळे मुलांचं ऍक्च्युअली होतं काय राजांनो की जीएसचा कट ऑफ जो हा कमी लागतोय, म्हणजे होतं काय, मुलं सीसॅट मध्येच पेपर क्वालिफाय होत नाहीये. म्हणजे कसं की ऑब्व्हियसली सीसॅट मध्ये आपल्याला 33% मार्क घ्यावे लागतात, म्हणजे 66.66 मार्क घ्यावे लागतात, तर आपला जीएस पेपर फर्स्ट ऍसेस होतो. म्हणजे बरेचसे मुलं हे ऍक्च्युअली जीएस ला स्कोर चांगला आहे, म्हणजे अबोव 100 आहे, पण सीसॅट मध्ये बिकॉज ऑफ निग्लिजन्स, बिकॉज ऑफ सपोज हे रॉंग अप्रोच, रॉंग प्रिपरेशन, ऍक्च्युअली मुलं पेपर हा क्वालिफाय होत नाहीये. सो आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू माय डिअर फ्रेंड्स, सीसॅट मध्ये लक्षात ठेवा, तुमचे राईट सिलेक्शन, राईट अप्रोच जर असेल आणि पेपर जर आपण प्रामाणिकपणे जर सॉल्व्ह केला बाय नोईंग द आवर स्ट्रॉंग पॉईंट्स अँड वीक पॉईंट्स, आपण हा पेपर इझिली क्वालिफाय होऊ शकतो. सो आजचा उद्देश आपला अर्जन तोच आहे की आपण पेपर पास करताना काय डूज अँड डोंट्स आपण कॅरी ऑन केले गेले पाहिजे, म्हणजे काय चुका टाळल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवर फोकस केला गेला पाहिजे, याच्यावर आपण ऍक्च्युअली बोलण्याचा प्रयत्न करतो. सो मित्रांनो, सुरुवात करूया. बेसिकली आपण जर बघितलं राजांना, ऑब्व्हियसली 80 प्रश्न पेपरमध्ये आहेत, प्रत्येक क्वेश्चन 2.5 मार्कला आहे. जर तुम्ही मला विचारलं सर से पाटे या ठिकाणी काय असला पाहिजे, मी सांगेल ऍक्च्युअली 80 पैकी आपण जर 50 जरी प्रश्न आपण ऍक्युरेट जर सॉल्व्ह केले तरी ऍक्च्युअली आपला स्कोर हा म्हणजे क्वालिफाय पर आपण ऑब्व्हियसली जाऊ शकतो. कारण 50 गुण आपण 2.5 जरी राजन केलं तर 125 मार्काचा पेपर आपण या ठिकाणी डील करतोय आणि आपण म्हणजे 50 ते 55 अटेम्प्ट जरी ठेवला आणि आपण ऍक्युरेसी जर मेंटेन केली तर माय डिअर फ्रेंड्स ऍक्च्युअली 50 ते 55 आपला सेफ अटेम्प्ट असू शकतो. म्हणजे उरलेले आपण 30 क्वेश्चन किंवा 25 क्वेश्चन आपण सोडून जर दिले, जे डिफिकल्ट क्वेश्चन आहे, आणि आपण सिंपल आणि ऑप्टिमम जरी क्वेश्चन फोकस जर केले तरी राजांनो 50 ते 55 आपला अटेम्प्ट होऊ शकतो आणि आपला सेफ अटेम्प्ट आपल्याला ऍक्च्युअली पेपर हा क्वालिफाय करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा बर्डन कमी करा. मुलांना असं वाटतं की 80 प्रश्न आहेत, 80 प्रश्न आहेत. सो माय डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवत चला, सिंपल मीडियम एक्झाम्पल पेपरमध्ये एक्झाम्पल्स पेपरमध्ये ऍक्च्युअली आहेत, त्यांना आपण जर टार्गेट केलं तरी आपला 50-55 अटेम्प्ट ऍक्च्युअली होऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवत चला, कारण 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. मुलांना पेपर सॉल्व्ह करताना हे कळत नाही की आपण नोंगली अननोंगली पेपर हा स्ट्रेच करतो असं वाटतं पेपर हा एम्प्टी राहिलाय. त्यामुळे आपण अननेसरी बऱ्याच वेळेस काही रॉंग आन्सर्स, रॅन्डम आन्सर्स मार्क करतो. त्यामुळे लक्षात ठेवा, 1/3 निगेटिव्ह मार्किंग ऍक्च्युअली हार्मफुल आहे. कारण होतं कसं राजांनो, इथे 1/3 चा अर्थ काय, आपले 3 क्वेश्चन चुकले तर आपले 2.5 मार्क, म्हणजे गेन मार्क मधून आपले 2.5 मार्क मायनस होतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट पेक्षा अॅक्युरेसी या ठिकाणी फार महत्वाचे आहे. त्यामुळे लिमिटाइज युअर अटेम्प्ट अँड मॅक्सिमाइज युअर अॅक्युरेसी, हा एक बेस्ट स्ट्रॅटेजी या ठिकाणी असू शकते. सो पुढे जाऊया. सेकंड पॉईंट राजांनो, जर तुम्हाला विचारला सर ऍक्च्युअली म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना आपण अजून काय स्ट्रॅटेजी फॉलो केल्या गेल्या पाहिजे, माय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला अजून सजेशन दिलं बघा. सेकंड पॉईंट ऍक्च्युअली फार महत्वाचा आहे. कारण आपण काय करतो राजांनो, पेपर जर फर्स्ट टू 80 क्वेश्चन आपण जर सॉल्व्ह करत जर गेलो तर मध्ये कसं असतं, सिलेबस जर बघितला, ऑब्व्हियसली कॉम्प्रिहेन्शन आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, व्हर्बल रिझनिंग आहे, नॉन व्हर्बल रिझनिंग आहे, बेसिक न्यूमरसी आहे, डिसिजन मेकिंग आहे, किंवा क्रिटिकल अनालिसिस आहे, किंवा अनालिटिकल ॲबिलिटीज आहे. म्हणजे होतं काय की पेपर हा बॅलन्स केलेला असतो. ओके, मिडियम आणि समजा सिंपल, मिडियम आणि डिफिकल्ट क्वेश्चन सेट करून बॅलन्स केलेला असतो. त्यामुळे राजांनो हे लक्षात ठेवत चालू की पहिल्या 1 आवर मध्ये आपलं माइंड हे फार स्टेबल असतं आणि त्यामुळे आपण पहिल्या 1 आवर मध्ये बेसिकली माय डिअर फ्रेंड्स आपण कॉम्प्रिहेन्शनला फोकस जर केलं तर माइंड स्टेबल असतं आपलं. म्हणजे जे साधारणतः बघा, जर आपण प्रिव्हियस पेपर जर बघितले, म्हणजे 15 पासून जर आपण टिल डेट 25 पर्यंत पेपर जर आपण अनालिसिस जर केलं राजांनो, तर साधारणतः 25 ते 30 प्रश्न हे ऑब्व्हियसली कॉम्प्रिहेन्शन वरती येतात. आणि कॉम्प्रिहेन्शनचं होतं का राजांनो, पूर्वी कसं होतं एका पासेवरती 5-5 क्वेश्चन यायचे, रिसेंटली कसं होतं एका पासेवरती एकच क्वेश्चन येतो. आणि त्यामुळे होतं कसं, आपला स्पीड वाढला पाहिजे, आपली अॅक्युरेसी पण वाढली पाहिजे. त्यामुळे पहिल्या 1 आवर मध्ये आपलं माइंड स्टेबल आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू, पूर्ण मिक्स पेपर सॉल्व्ह करू नका. पहिल्या 1 आवर मध्ये फक्त कॉम्प्रिहेन्शन घ्या. ओके, फक्त कॉम्प्रिहेन्शन घ्या. आणि त्यामध्ये म्हणजे होतं कसं की आपलं 60 मिनिट्स मध्ये आपण जर 25 किंवा 27 क्वेश्चन आपण पॅसेजचे आपण जर सॉल्व्ह करतोय तर आपल्याला कसं होतं की ओव्हरऑल आपण कॉन्फिडन्स वाढतो की आपण निम्मा पेपर
म्हणजे 25 क्वेश्चन म्हणजे साधारणतः राजांनो साधारणतः वन थर्ड पेपर आपला जो आहे ऍक्च्युली 25 क्वेश्चन तर म्हटलं आपण राजांनो सध्या तर वन थर्ड पेपर आपण या ठिकाणी ऑब्व्हियसली आपण अटेम्प्ट केलेला असतो. त्यामुळे होतं काय की आपल्याला एक बॅकअप माइंड कॉन्फिडन्स असतो की आपले ऑब्व्हियसली अटेम्प्ट झालेला आहे. त्यामुळे आपण रिमेनिंग वेळ आपण हा इतर सेक्शनला आपण माइंड स्टेबल ठेवून आपण देऊ शकतो. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, इन फर्स्ट आवर ओनली कॉम्प्रिहेन्शन विथ मॅक्सिमम अॅक्युरसी आपण या ठिकाणी मेंटेन केली गेली पाहिजे. आता राजांना होतं काय बघा, बेसिकली हे पण लक्षात ठेवत चला की कॉम्प्रिहेन्शन पेपरमध्ये म्हणजे काय प्रत्येक पासेवरती एकच क्वेश्चन आहे. त्यामुळे प्रत्येक पासेज आपण ऍक्च्युली 2.5 ते 3 मिनिटांमध्येच आपण सॉल्व्ह केला गेला पाहिजे. हे लक्षात ठेवत चला. प्रत्येक पासेजला आपण ऍक्च्युली 2.5 ते 3 मिनिटं दिले गेले पाहिजे. कारण काय की एकच क्वेश्चन त्या ठिकाणी ऑब्व्हियसली विचारलं गेलं आहे. त्यामुळे डोंट स्ट्रेस टाइम. ओके, कारण आपल्या 60 मिनिटांमध्ये साधारणतः 25-30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला पॅसेजला सेकंड रिडिंग देणं ऍक्च्युली नाही जमलं पाहिजे. यू शुड नॉट गिव्ह सेकंड रिडिंग टू पॅसेज. म्हणजे फर्स्ट रिडिंग मस्ट बी युअर लास्ट रिडिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय राजांना, पॅसेज सॉल्व्ह करताना बघा ऍक्च्युली आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हिट द की लाईन. ओके, तुम्ही की लाईनला हिट केलं गेलं पाहिजे. कारण प्रत्येक वाक्यावरती या ठिकाणी प्रश्न बनत नाही, हे लक्षात ठेवत चला. म्हणजे तुम्हाला स्किमिंग आलं पाहिजे, स्किपिंग आलं पाहिजे, म्हणजे फास्ट रिडिंग करून. ओके, म्हणजे अशा या ठिकाणी फॅक्च्युअल प्रश्न नॉर्मली यूपीएससी आता सध्या विचारत नाहीये. समजा इन विच इयर सपोज इंडिया ऍक्सेप्टेड सपोज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स, और इन विच सपोज इयर सपोज वी हॅव मोर FDI. म्हणजे ह्या ठिकाणी असे प्रश्न या ठिकाणी ऑब्व्हियसली फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे हुज, व्हेन, वेअर असे प्रश्न बनत नॉर्मली विचारत नाहीये. म्हणजे प्रश्न कशात हे समजून घेत चला बघा. ऍक्च्युली 15 पासून पॅटर्न जर बघितला आपण तर प्रश्न कशात राजांनो हे लक्षात घ्या. याच्यामुळे कॉम्प्रिहेन्शन पॅटर्न ऍक्च्युली डिफिकल्ट झालेला आहे. कारण पहिले प्रश्न कसे यायचे, डायरेक्टली ड्रॉन फ्रॉम द पॅसेज. आता प्रश्न कसे येतात, रीड द पॅसेज and which assumption can be drawn, which inference can be drawn, which central theme can be drawn, which corollary can be drawn, which strong argument or weak arguments can be drawn. आणि ह्यामुळे ऍक्च्युली कॉम्प्रिहेन्शनची अॅक्युरसी मुलांची बसत नाहीये. त्यामुळे रिडिंग करून बघा. ऍक्च्युली पॅसेजमध्ये 2 किंवा 3 लाईन फार इम्पॉर्टंट असतात, ज्यावरती पूर्ण पॅसेजचं स्ट्रक्चर डिपेंड असतं. तेव्हा आपण त्या 2 ते 3 लाईन राजांना फार प्रामाणिकपणे आपण हिट केल्या पाहिजे, साईडला केल्या गेल्या पाहिजे. किंवा कीवर्ड्स जे पॅसेजचं स्ट्रक्चर कॅरी ऑन करतात ते आपण पटकन साईडला त्या की लाईन्स किंवा की पॉईंट्स आपण बाहेर काढलं गेलं पाहिजे. सगळ्या पॅसेज अंडरलाईन करत बसू नका, तर तेवढा वेळ पण ऍक्च्युली नाही, वेळ आपला ऑब्व्हियसली त्या ठिकाणी जातो. त्यामुळे फास्ट रिडिंग करून त्या की लाईनला आपण जर हिट केलं, जर पूर्ण पॅसेजचं स्ट्रक्चर अवलंबून आहे, तर माय डिअर फ्रेंड्स आपण पॅसेजमध्ये ऑब्व्हियसली अॅक्युरसी मेंटेन ठेवू शकतो. कारण काय की जर पॅसेजमध्ये आपली अॅक्युरसी जर नाही बसली, त्याचं बर्डन कुठे तर रिमेनिंग सेक्शन्सवरती येतं. आणि त्यामुळे आपलं पूर्ण म्हणजे पॅसेजमध्ये आपला जर स्कोर खाली आला, त्याचं बर्डन मग आपलं रिझनिंग वरती किंवा न्यूमरसीवरती येतं. त्यामुळे माझी रिक्वेस्ट सगळ्या राजांनो की तुम्हाला जर तुम्ही 25-30 पॅसेजवरचे क्वेश्चन जर सॉल्व्ह करता, तुमची अॅक्युरसी 90% ऍक्च्युअली असली पाहिजे, तरच आपला पेपर हा ऑब्व्हियसली इझिली आपण पास होऊ शकतो. हे लक्षात ठेवत चला. ओके, तर बेसिकली हे लक्षात ठेवत चला बघा. पॅसेजचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण बघा, म्हणजे हे अझम्पशन इन्फरन्स ऍक्च्युअली मी थोडं सांगण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतो बघा. अझम्पशन म्हणजे काय, समथिंग अझ्युम, समथिंग सपोज अँड समथिंग टेकन फॉर ग्रांट. म्हणजे ज्या यूपीएससी म्हणते रीड अ पॅसेज अँड विच अझम्पशन इज मोस्ट लॉजिकली करेक्ट, याचा अर्थ यूपीएससी एक्सपेक्ट्स और ऑथर एक्सपेक्ट फ्रॉम यू हिडन टोन ऑफ पॅसेज. म्हणजे लक्षात ठेवत चला, मुलांना वाटते की उत्तर हे डायरेक्टली निघले गेले पाहिजे. त्यामुळे हे लक्षात ठेवत चला, हिडन टोन तुम्हाला कळला पाहिजे, अनसेड पार्ट कळला पाहिजे, जो ऑथर या ठिकाणी सांगितलं नाहीये. नॉर्मली बऱ्याच वेळेस होतं काय राजांनो, यूपीएससी पॅसेज सेट करताना, ऑथर पॅसेज सेट करताना तुम्हाला एक हाफ देतो आणि सेकंड हाफ तुम्हाला अझ्युम करायचा असतो. त्यामुळे सेकंड हाफ तुम्हाला ऑथरच्या म्हणण्याप्रमाणे अझ्युम करायचं, लक्षात ठेवत चला. म्हणजे मी साधं एक वाक्य घेतलं बघा. ऍक्च्युली ही वेळ ऍक्च्युली क्वेश्चन घ्यायची नाहीये, पण तरी मी प्रयत्न करतो बघा. समजा मी म्हटलं राजांनो बघा, द ऍपल्स आर टू एक्सपेन्सिव्ह टू बी बॅड. ती सफरचंद एवढी महाग आहे की ती घाण असू शकत नाही. या सिंगल वाक्यावरून अझम्पशन काय म्हणतो राजांनो, हायर द सेलिंग प्राइस सुपर इज द क्वालिटी ऑफ कमोडिटी. हे लक्षात घेतलं पाहिजे बघा. म्हणजे पहिलं वाक्य बघा, म्हणजे पहिलं वाक्य राजांनो काय की महाग वस्तूबद्दल बोलतोय. दुसरं वाक्य काय, घाण नसण्याबद्दल बोलतोय. याचा अर्थ लेखकाला अस्पष्टपणे सांगायचं आहे, हायर द सेलिंग प्राइस सुपर इज द क्वालिटी ऑफ कमोडिटी. म्हणजे हा हिडन टोन तुम्हाला जर कळला की पॅसेजमध्ये त्याला हिडन काय सांगायचं, अनसेड काय सांगायचं आहे. राजांनो 23चा कट ऑफ त्यामुळेच ऍक्च्युली यूपीएससी 23चा कट ऑफ त्यामुळेच खाली आलेला आहे. कारण प्रत्येक पॅसेजच्या खाली यूपीएससी नॉर्मली अझम्पशन्स वरती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे पुन्हा आपल्या अॅक्युरसी पुन्हा म्हणजे हॅम्पर होते आणि आपला मार्क जातात. त्यामुळे आय एम रिक्वेस्टिंग माय डिअर फ्रेंड, जर आपल्याला उद्या आणि परवा जर तुम्हाला जो वेळ ऍक्च्युअली अवेलेबल आहे, रविवारी ऍक्च्युअली एक्झामिनेशन आहे, तर स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट कंक्लुजन ऍटलीस्ट तेवढे प्रश्न आपण बघून जाऊया.
आणि युपीएससीची स्टँडर्ड आन्सर की समोर ठेवून ओके युपीएससी समजा 23, 24, 25 पेपर ऍक्च्युली थोडासा कॉम्प्रिहेन्शन ग्लान्स करून ऑफिशियल आन्सर की जर समोर जर ठेवली तर ऑफिशियल आन्सर की ऍक्च्युली फार महत्वाचे आपल्याला की उत्तर युपीएससीने काय दिले ते आपण जर बघितले अझम्पशनचे काय दिले तर आपला अजून राजाला अॅक्युरसी या ठिकाणी ब्रॉड होऊ शकते आणि आपण पेपर हा म्हणजे मोर अॅक्युरेटली आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. हे कीवर्ड समजून घ्या बघा. इन्फरन्स हा एक कीवर्ड येतो. इन्फरन्स राजाला हा नॉर्मली काय डिसिजन टेकन ऍट द लास्ट और कंक्लुजन ड्रॉन ऍट द लास्ट. इन्फरन्स हा डायरेक्टली पण ड्रॉन होतो इनडायरेक्टली पण ड्रॉन होतो. इन्फरन्स काढताना तुम्हाला फॅक्ट्स मॅच होतील ओके म्हणजे तो डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट पण असेल पण अझम्पशन काढता नॉर्मल राजानो फॅक्ट्स मॅच होत नाही. अझम्पशन हा ऑलवेज हिडन असतो लक्षात ठेवत चला आणि म्हणून आपल्या अॅक्युरसी बसत नाही. पण इन्फरन्स हा डायरेक्टली पण निघेल इनडायरेक्टली पण निघेल हे लक्षात घेत चला. म्हणजे इन्फरन्सला आपण नॉर्मली कंक्लुजन म्हणतो अनुमान म्हणतो अझम्पशनला पण गृहीतके म्हणतो हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. नॉर्मली अजून एक वर्ड युपीएससी सध्या राजानो विचारते अंडर कॉम्प्रिहेन्शन सेंट्रल थीम और मेसेज और आयडिया हे लक्षात घ्यायचं चला. सेंट्रल थीम म्हणजे काय समरी ऑफ द पॅसेज. आयडिया म्हणजे त्याला काय आयडिया पास करायची त्याला काय मेसेज पास करायचा आहे हा पण बऱ्याच वेळेस इनडायरेक्ट असू शकतो. पण होतं काय याच्या फॅक्ट्स तुम्हाला पासेमध्ये सापडतात. अझम्पशनच्या फॅक्ट्स तुम्हाला पासेमध्ये सापडत नाही पण याच्या फॅक्ट्स तुम्हाला नॉर्मली सापडतात. पण मोर ऑर लेस माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला इनडायरेक्ट टोन डेव्हलप करावं लागेल. ऑथरच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आन्सर्स काढावे लागेल. तुमचं लॉजिक तुमचं परसेप्शन तुमचं ओपिनियन तुम्हाला ह्या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं नाहीये. ऑथरचं काय म्हणणं आहे ते तुम्ही जर समजून जर घेतलं त्यामुळे अझम्पशनचे एक्झाम्पल थोडेसे स्टेटमेंट अझम्पशन एक्झाम्पल थोडे पेपरला जाताना ऍक्च्युली थोडेसे 5-10 एक्झाम्पल आपण वाक्यावरनं अझम्पशन काढण्याच्या मेथड आपण ऍक्च्युली बघून जर गेलं तर आपल्या अॅक्युरसी राजानो 100% टेक्निक इम्प्रूव्ह होऊ शकते. अजून बघा करोलरी करोलरीचा अर्थ काय राजानो सेकंड कंक्लुजन ड्रॉन अवे फ्रॉम द मेन कंक्लुजन. ओके करोलरीला पण आपण ऍक्च्युली हिडन टोन ह्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा त्याला आपण सेकंड कंक्लुजन म्हणतो पण तो पण नॉर्मली इनडायरेक्ट असतो. ओके इट इज ऑल्सो त्याला आपण नॉर्मली करोलरीला अर्थ साध्या भाषेमध्ये उपसिद्धांत किंवा उपप्रमेय म्हणतो. ओके पण हा पण ऍक्च्युली इनडायरेक्टली आपण ड्रॉ करतो. स्ट्रॉंग आर्ग्युमेंट वीक आर्ग्युमेंट्स नॉर्मली 15 मध्ये किंवा इव्हन काही पेपर्स मध्ये आर्ग्युमेंट्सवर प्रश्न ऑब्विस आलेला आहे. स्ट्रॉंग आर्ग्युमेंटचा अर्थ राजांनो काय जे आर्ग्युमेंट किंवा जे स्टेटमेंट पॅसेजला सपोर्ट करेल त्याला तुम्ही स्ट्रॉंग आर्ग्युमेंट म्हणणं अपेक्षित आहे. आणि वीक आर्ग्युमेंट बघा ऍक्च्युली 15 मध्ये एक प्रश्न विचारला गेला युपीएससीने रीड अ पॅसेज अँड विच इज लिस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ आर्ग्युमेंट ड्रॉन फ्रॉम द पॅसेज. म्हणजे तुम्हाला अशा पॅसेजमध्ये तुम्हाला वीक आर्ग्युमेंट काढायचे हे लक्षात घ्यायचं राजांनो. स्ट्रॉंग आर्ग्युमेंट नाही म्हणजे 3 आर्ग्युमेंट सपोर्ट करेल एक आर्ग्युमेंट सपोर्ट करणार नाहीये तुम्हाला नॉन सपोर्ट करणार आर्ग्युमेंट म्हणजे वीक आर्ग्युमेंट तुम्हाला पॅसेजवरनं काढायचं आहे. हे वर्ड राजांनो इम्प्लिकेशन्स करोलरी हे थोडे बारकाईने थोडंसं शक्य झालं तर थोडंसं नेटवर सर्च करून जा की युपीएससीचे स्टँडर्ड पॅसेज बघून जा आणि अॅक्युरेटली उत्तर काय दिलं युपीएससीने बघून जा म्हणजे आपल्या राजांनो उत्तर चुकणार नाहीये. आणि आपल्या अॅक्युरसी कारण कॉम्प्रिहेन्शन मध्ये माय डिअर फ्रेंड्स तुमचं बॅटल हा कॉम्प्रिहेन्शन जिंकवतो लक्षात ठेवत चला. कारण पुढचे क्वेश्चन हे मोर ऑर लेस अनसर्टन आहेत. युपीएससी कधी काय फोकस करेल कधी बदल करेल सांगता येत नाहीये. पण कॉम्प्रिहेन्शनचा राजांनो बेनिफिट काय आन्सर लाईज इन पॅसेज हे लक्षात घ्या चला. तुम्हाला फक्त ती रीड लाईक अ डिटेक्टिव्ह रीड द लाईन व्हेरी केअरफुली मायन्युटली अँड म्हणजे मी जसं इथं बघा मेन्शन केलं बघा अंडरस्टँड द की लाईन ऑफ द पॅसेज. जर तुम्हाला ही जर राजांनो कळलं की पूर्ण पॅसेजचं स्ट्रक्चर कशावर डिपेंड आहे तर वी हॅव विन द बॅटल इन कॉम्प्रिहेन्शन कारण आपला कॉन्फिडन्स फार त्या ठिकाणी स्ट्रॉंगली डेव्हलप होतो. आता बघा राजांनो पहिल्या आवरमध्ये आपण डिस्कस केलं की आपण साधारणतः 25 ते 30 क्वेश्चन जे कॉम्प्रिहेन्शनचे आहेत आपण त्याला फोकस केलं गेलं पाहिजे. आणि नेक्स्ट आवरमध्ये आपण बघितलं बघा आता ऍक्च्युली आता आपण मेंटली स्टेबल झालेलो आहोत कारण 60 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि आपण म्हणूया साधारणतः 30 क्वेश्चन जर कॉम्प्रिहेन्शनला विचारले गेले आता 50 क्वेश्चन राजांनो आणि मी तुम्हाला बोललो बघा आपला 50 जरी अटेम्प्ट राजांनो ठिकाणी असेल तरी आपण या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहोत. त्यामुळे अननेसरी अटेम्प्ट स्टेज करू नका. मुलांना सवय लागली इन्क्लुडिंग माझ्या वेळेस सुद्धा मी जास्त अटेम्प्ट दिला म्हणजे अननेसरी आपण अटेम्प्ट स्टेज करतो पेपर मोकळा राहिलाय एम्प्टी राहिलाय सर्कल डार्कर अशामुळे होतं काय आपण अननेसरी तो अटेम्प्ट स्टेज करतो आणि रॉंगली आपलं होतं काय की रॉंग आन्सर्स ऍक्च्युअली वाढतात आणि निगेटिव्ह मध्ये आपण ह्या ठिकाणी येतो. त्यामुळे माझं रिक्वेस्ट राजांनो की 50-55 अटेम्प्ट आपला सेफ अटेम्प्ट झाला आणि तुम्ही ऑलरेडी 1 आवरमध्ये तुम्ही जर 27-30 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत तुम्हाला 50 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन सापडवायचे आहेत आणि ते ऑब्व्हियसली सहज सापडतात राजांनो. सिलेबस जर बघितलं बघा ऍक्च्युली म्हणजे मी तुम्हाला म्हणतो काय की इझियर क्वेश्चन्स आयडेंटिफाय करा. पेपर इज ऑलवेज फॉर पासिंग यू नॉट फॉर फेलिंग यू हे लक्षात घेत चला. पेपर इज ऑलवेज सेट फॉर पासिंग यू जरी ती स्क्रीनिंग टेस्ट युपीएससी वॉन्ट्स टू पास यू नॉट टू फेल यू. त्यामुळे आयडेंटिफाय युअर जसं मी इथं मगाशी म्हटलं बघा इथं मी म्हणजे होतं काय राजांनो तुम्ही काय केलं पाहिजे बघा सेक्शन कुठले आता वर्बल रिझनिंग आहे नॉन वर्बल रिझनिंग आहे लॉजिकल रिझनिंग आहे किंवा क्रिटिकल
अनालिटिकल ॲबिलिटीज आहे, डिसिजन मेकिंगवर सध्या प्रश्न येत नाहीये, तेव्हा आपण तो एरिया आपण जर साईडला जर ठेवला, ऍक्च्युअली सिलेबसमध्ये आहे. ओके, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेशन युपीएससीने ओमिट केलंय, पण डिसिजन मेकिंग ऍक्च्युअली एमपीएससी प्रश्न विचारते पण युपीएससी याच्यावरती विचारत नाहीये, तेव्हा आपले ते ऍक्च्युअली हातचे मार्क ऍक्च्युअली या ठिकाणी सध्या आपल्याला भेटत नाही. ही गोष्ट खरी आहे, सिलेबसमध्ये आहे, पण युपीएससी राजाने विचारू पण शकते, असे पण होऊ शकतं. त्यामुळे हे बघा, म्हणजे न्यूमरसचे अजून एक पार्ट आहे, त्याच्यावर साधारणतः आपण म्हटलं राजांनो, तर साधारणतः म्हणजे 30 क्वेश्चन्स आपण म्हणूया रिझनिंगच्या असतील. समजा जर 50 क्वेश्चन उरले तर, आणि 20 क्वेश्चन साधारणतः न्यूमरसी वरती येऊ शकतात, किंवा 25 पॅटर्न पण या ठिकाणी फॉलो होऊ शकतो. पण रिसेंटली न्यूमरसी जर वेटेज वाढतंय, आपण ते पण ऍक्च्युअली थोडं फोकस केलं गेलं पाहिजे. म्हणजे 15 पासून युपीएससी राजांनो 15 अगोदर बघितलं आपण एक एक प्रश्न पझल वरती हा साधारणतः म्हणजे एक पझल युपीएससी राजांनो साधारण 5-5 क्वेश्चन विचारायची, तेव्हा पझल मध्ये आपण स्कोर चांगला करायचो. पण 15 पासून होतं का एक पझल एक क्वेश्चन वरती एक पझल एकच क्वेश्चन त्या ठिकाणी युपीएससी विचारते. त्यामुळे होतं काय की पेपरचा टफनेस हा वाढला गेला. पण तरी मी तुम्हाला रिपीट करतो राजांनो, तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट्स आयडेंटिफाय केले गेले पाहिजे. म्हणजे प्रश्न कुठे आपल्याला माहिती आहे, मला हा प्रश्न झोपेत जरी मला विचारतो सॉल्व्ह करता आला पाहिजे. म्हणजे ह्या 5-6 सेक्शन मधून आपण काय केलं पाहिजे, आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स आपण आयडेंटिफाय जर केले, आपण एक्झाम राजांनो लवकर पास होऊ शकतो. आपण पुढे बघूया बघा. जर आपण पुढे बघितलं बघा, ऍक्च्युली म्हणजे मी तर 6 नंबरच्या पॉईंट्स मध्ये मेन्शन केलं बघा, आयडेंटिफाय युअर लो हँगिंग फ्रुट्स. म्हणजे काय, सिम्पल एक्झाम्पल आणि मिडियम एक्झाम्पल आपण हे ऍक्च्युअली आयडेंटिफाय केले गेले पाहिजे. म्हणजे काय बघा, ऍक्च्युअली बरं सिलेबस जर बघितला बघा, सिलोजिसम आहे, त्या ठिकाणी मी व्हेन डायग्राम्स काढून किंवा रूल मेथड वापरून, जसं ऑल प्लस ऑल इज इक्वल टू ऑल प्लस नो इज इक्वल टू नो. बेसिकली मला जर व्हेन डायग्राम मेथड माहिती आहे तर मी पटकन व्हेन डायग्राम काढून मी आन्सर काढू शकतो. नंतर अजून ब्लड रिलेशन मध्ये मी ट्री डायग्राम काढू शकतो, काही सिम्बॉल्स फॉलो करू शकतो, आणि पटकन ब्लड रिलेशनचा प्रश्न मी या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. त्यामध्ये कोड रिलेशन असू शकतो, किंवा पॉइंटिंग टुवर्ड्स फोटोग्राफ असू शकतो, किंवा पझल मधला एखादा प्रश्न असू शकतो. म्हणजे राजांनो, हे तुमचे प्रश्न मला झोपेत जरी विचारले तर मला सॉल्व्ह करता आली पाहिजे. म्हणून माझी रिक्वेस्ट राजांनो, उद्या आणि परवा आपला जो वेळ या ठिकाणी शिल्लक आहे, 2 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे, तर आपल्याला अगोदर आयडेंटिफाय करा की मला पटकन प्रश्न कुठले सॉल्व्ह करता आली पाहिजे. ओके, त्याच्याबद्दल मी पुढे बोलेल ऍक्च्युली. ओके, त्यामध्ये मला पुढे ऍक्च्युली बोलायचं आहे. नंतर डिरेक्शनचे प्रश्न आहे, मी फ्लोचार्ट काढून पटकन कसं मुवमेंट्स करू शकतो, किंवा राजांनो कोडेड इनइक्वालिटी बघा, ऍक्च्युली 23 आणि 24 पेपर जर बघितला, इव्हन 25चा असा, त्यामध्ये पण राजांनो इनइक्वालिटी वरती प्रश्न युपीएससीने विचारला आहे. म्हणजे मला रूल्स ऑफ इनइक्वालिटी या ठिकाणी माहिती पाहिजे, वाक्यानं कसं क्लब केलं पाहिजे, कसे अनुमान काढले गेले पाहिजे, रूल्स ऑफ इनइक्वालिटी काय आहे, असमानता कशा क्लब करता मला माहिती असलं गेलं पाहिजे. हा, रिसेंटली राजांनो डाटा सफिशियन्सी युपीएससी पण फार फोकस करते. म्हणजे आपण जर 2 टॉपिक बघितले, आपण हवं तर पुढे डिस्कस करू डाटा सफिशियन्सी बद्दल. ओके, नंतर पझल टाइप्स आहेत, पझल मध्ये साधारणतः 6 ते 7 प्रकार आहेत. सिम्पल प्रॉब्लेम्स ऑफ कॅटेगरायझेशन आहे, किंवा समजा कंपॅरिझन आहे, रो अरेंजमेंट आहे, सर्क्युलर अरेंजमेंट आहे, किंवा क्रिटिकल सपोज क्रिटिकल अनालिसिसचे काही क्वेश्चन्स आहेत, किंवा पझल मध्ये अरिथमॅटिकल रिझनिंग आहे, किंवा पझल मध्ये अजून एक बेसिक टॉपिक येतो बघा, दॅट इज कंडिशनल सिलेक्शन आहे, ब्लड रिलेशन आहे. म्हणजे मी हे म्हणजे मला हे लक्षात आलं पाहिजे की मला हा प्रश्न सुटला गेला पाहिजे. सो आयडेंटिफाय युअर व्हॉट माय डिअर फ्रेंड स्ट्रॉंग पॉईंट्स फ्रॉम रिझनिंग सेक्शन अँड न्यूमरस सेक्शन, असं मला ठिकाणी सांगायचं आहे. हा, आता मी जे म्हटलं राजानो, न्यूमरसी बद्दल आपण जर बोललो बघा, ओके, न्यूमरसी बद्दल जर बोललो राजानो, तर राजानो बेसिक न्यूमरसी मध्ये 25 चॅप्टर्स आहे बघा, टोटल 25 चॅप्टर्स आहे. तुम्ही उद्या काय करणं अपेक्षित, उद्या आणि परवा, म्हणजे आता जीएस आपलं रिव्हिजन झाले असेल तर जीएसची रिव्हिजन थोडी आपण थांबवणं अपेक्षित आहे. का जीएस तुम्हाला कसं, आता तुम्ही वर्षभर तेच केलंय, आणि सीसॅटला तुम्ही ऍक्च्युअली एवढा वेळ दिला गेलेला नसतो. सीसॅटला आपण हार्डली राजानो, म्हणजे आपण हवर्स जर काढले तर हवर्स मध्ये पण ऍक्च्युअली आपण वेळ दिलेला नसतो. आणि नॉर्मली आपण फक्त पीओआयक्यू बघतो, मुलं ऍक्च्युअली फक्त पीओआयक्यू नाही बघितले गेले पाहिजे. म्हणजे पीओआयक्यू म्हणजे काय, पीओआयक्यू वरनं टॉपिक आपण डील केला गेला पाहिजे. पण आपल्याला एक सवय लागली ऍक्च्युअली फक्त पीओआयक्यू सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे, आता ही वेळ नाही येते मागच्या गोष्टी काढण्याच्या. आज समजा की आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे, आणि पीओआयक्यू पण आपण प्रॉपर आपण सॉल्व्ह केला आहे, आणि पीओआयक्यू वरून आपण टॉपिक डील केला, हे महत्वाचं. पीओआयक्यू वरून आपण टॉपिक डील केलेला आहे. म्हणजे राजांनो साधारणतः 25 चॅप्टर जर न्यूमरसी मधले आहेत, तर न्यूमरसी मध्ये राजांनो काय, फॉर्म्युटेशन, कॉम्बिनेशन्स, प्रोबॅबिलिटी, नंबर सिस्टीम, किंवा रेशो प्रपोर्शन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम्स ऑफ ट्रेंड्स, किंवा सपोज वर्क अँड वेजेस, अलिगेशन मिक्सचर, किंवा सपोज माय डिअर फ्रेंड्स ॲव्हरेज, एजेस, बोट अँड स्ट्रीम्स, पाईप अँड सस्टन. तर तुम्ही काय करायचं, ह्या समजा आता 2 दिवसामध्ये तुम्ही सगळे फॉर्म्युले पहिले रिकॉल करून घ्या. कारण ऐनवेळेस आपल्या परम्युटेशनचा फॉर्म्युला आठवत नाही. जर युपीएससी म्हणते, युपीएससी मधला 19 मधला प्रश्न आहे की 2 बॉयज अँड 2 गर्ल्स, 19 किंवा 20 मधला क्वेश्चन असेल, 2 बॉयज अँड 2 गर्ल्स आर इन अ रो, हाऊ मेनी अरेंजमेंट्स आर देअर सो दॅट नो 2 गर्ल्स आर टुगेदर.
अशा क्वेश्चन मध्ये मला परम्युटेशन अप्लाय करायचं आहे हे समजलं तर पाहिजे राजांनो, हे मला पटकन कळलं तर पाहिजे. म्हणजे मला हे कळतं की मला इथं परम्युटेशन अप्लाय, इथं मला कॉम्बिनेशन अप्लाय करायचं आहे. युपीएससी मध्ये रिसेंट काही कपल ऑफ इयर ऑफ मधला प्रश्न राजांनो, 4 पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय अनदर 4 पॅरलल लाईन्स इक्विडिस्टन्स टू इच अदर, हाऊ मेनी स्क्वेअर्स अँड रेक्टँगल्स कॅन बी फॉर्म. आता राजांनो तिथे अचानकपणे हा पेपर क्वेश्चन झडका जातो, कारण मला हे माहिती नाही की परम्युटेशन मी कुठे अप्लाय करायचं, कॉम्बिनेशन कुठे अप्लाय करायचं आहे. आता 2 दिवसामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत बसू नका. आणि कारण काय की ही वेळ आता क्वेश्चन सॉल्व्हिंगची ऍक्च्युअली माझ्या म्हणण्याप्रमाणे ऍक्च्युअली नाहीये, कारण किती क्वेश्चन सॉल्व्ह करणार आता. मग एकच गोष्ट करा राजांनो, काय करा तुम्ही, जर समजा पूर्वी जर एखादी वही बनवली असेल सीसॅटचे फॉर्म्युले स्टँडर्ड क्वेश्चन, तर प्रत्येक चॅप्टरचा राजांनो एक एक स्टँडर्ड क्वेश्चन तुम्ही रिवाइज करून जा, एक एक 2 2 3 3 क्वेश्चन किमान. आता सॉल्व्ह करत बसू नका, त्याचे स्टँडर्ड प्रोसेस, स्टँडर्ड डायमेन्शन, स्टँडर्ड त्याचे फॉर्म्युले, जसं परम्युटेशन म्हणजे NPR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. मग हँडशेकच्या प्रश्नामध्ये मला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला गेला पाहिजे. अरेंजमेंटच्या क्वेश्चन मध्ये मला परम्युटेशन फॉर्म्युला अप्लाय केला गेला पाहिजे. अशा ठिकाणी मला LCM काढायचा आहे. अशा ठिकाणी मला समजा मी असा प्रश्न विचारला की 3 पर्सन स्टार्ट वॉकिंग टुगेदर, देअर स्टेप्स मेजरिंग आर सपोज 40 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर अँड 45 सेंटीमीटर. आफ्टर क्रॉसिंग हाऊ मच मिनिमम डिस्टन्स द स्टेप्स विल बी ॲट इक्वल इंटरव्हल्स. अशा प्रश्नामध्ये राजन मला मिनिमम हा कीवर्ड आहे. म्हणजे डाटा सफिशियन्सी मध्ये राजन बेसिकली कीवर्डवर फोकस करा, कारण कीवर्ड सांगतो तुम्हाला फॉर्म्युला कुठला अप्लाय करायचा आहे. इथे LCM आहे, इथे SCF आहे, समजा इथं परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझी रिक्वेस्ट राजांनो, तर 25 चॅप्टर्स थोडेसे रिवाइज करा. उद्या वेळ आपल्याला आहे, कारण न्यूमरसी मध्ये आपली अॅक्युरसी मेंटेन झालीच पाहिजे, कारण आपल्या इथं हेच राजांनो आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. कॉम्प्रेशन आपला स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि रिझनिंग मधले काही सेक्शन्स, न्यूमरसी मधले सर्टन चॅप्टर्स आपण जर प्रामाणिकपणे फोकस जर केले, तर माय डिअर फ्रेंड्स वी कॅन डेफिनेटली विन द बॅटल विथ लेस हर्डल्स. ओके, सो विथ लेस हर्डल्स. ओके, तर मुव्हिंग आहे राजानो, जसं मला तुम्हाला सांगायचं बघा, म्हणजे रिसेंटली राजानो नंबर सिस्टीम UPSC आता फार फोकस करते, त्यामुळे LCM SCFचे ऍप्लिकेशन हे नंबर सिस्टीम मध्ये ऍक्च्युअली अप्लाय होतात. मी आता इथे क्वेश्चन डिस्कस करणं किंवा क्वेश्चन घेणं ही वेळ नाहीये. जसं व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर कॅन बी फॉर्म, ओके, अकॉर्डिंग व्हॉट इज द सपोज लिस्ट नंबर कॅन बी फॉर्म सो दॅट रिमाइंडर इज सो अँड सो. अशा ठिकाणी लिस्ट नंबर म्हणजे मला LCM काढायचा हे लक्षात घेत चला. मग थोडंसं रिकॉल करून घ्या, थोडेसे रिकॉल. जर तुम्हाला PYQ जर रिकॉल जर नाही झाले, तर राजांनो RS अग्रवाल सरांचं ऍप्टिट्यूड पुस्तक आहे किंवा क्विकर मॅथ सेम टायर बुक्स आहे, त्यामध्ये किमान राजांनो फास्ट एक ब्रशअप, समजा तुम्ही जर सॉल्व क्वेश्चन जरी थोडेसे फास्ट जर ब्रशअप जर केले, रिवाइज जर केले विथ फॉर्म्युला, तरी राजांनो किमान 10-12 चॅप्टर्स ऍक्च्युअली जे गरजेचे आपल्याला, जसं परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, नंबर सिस्टीम, रेशो प्रोपोर्शन, सपोज टाइम अँड वर्क, सपोज किंवा टाइम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम्स ऑफ ट्रेंड, असे 10-12 चॅप्टर आपण आयडेंटिफाय ज्याच्यावर प्रश्न बनतात आणि याचे फॉर्म्युला आणि फास्ट स्टँडर्ड क्वेश्चन आपण जर राजांनो ब्रशअप जर केले, माय डिअर फ्रेंड्स आपल्याला अजून कॉन्फिडन्स वाढेल की आपण नाही, आपलं आपण ह्या ऑब्व्हियसली आपल्याला प्रश्न सुटतात. तर हे राजांनो गेम ऑफ ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स आहे, कारण GS ला आपण ऑब्व्हियसली पेपर सॉल्व्ह केला, सेकंड हाफ ऍक्च्युअली आपला सीसॅट असतो, त्यामुळे तुम्ही निम्म बॅटल जिंकलेला आहे. फक्त निम्म बॅटल आपल्याला जी क्वालिफाय करायचं आणि जिंकायचं आहे. त्यामुळे आयडेंटिफाय युअर लो हँगिंग फ्रुट्स अँड व्हॉट स्ट्रॉंग पॉईंट्स माय डिअर फ्रेंड्स ऑलवेज. हा अजून एक महत्वाचं काय राजांनो, ही स्ट्रॅटेजी अजून तुम्हाला फार फायदेशीर असेल बघा. काय अजून दुसरं मला एक सांगायचं राहून गेलं, डाटा सफिशियन्सी UPSC फार फोकस करते. हा चॅप्टर थोडा प्रामाणिकपणे करून जा. ओके, फ्रॉम रिझनिंग जर आपण सेक्शन जर बघितला, डाटा सफिशियन्सी मध्ये राजांनो होतं काय, बऱ्याच क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली आपण जर पेपर बघितला, तर नायदर नॉर म्हणजे डाटा इज इनसफिशियंट किंवा बोथ स्टेटमेंट्स आर सफिशियंट किंवा बोथ स्टेटमेंट्स आर इंडिपेंडंट सफिशियंट, अशा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर तुम्हाला राजांनो थोडासा हा टॉपिक जर बारकाने जर तुम्ही बघितला, ऍक्च्युअली डाटा सफिशियन्सी मध्ये राजांनो हे गोष्ट लक्षात घेत चला की बऱ्याच प्रश्नामध्ये डाटा इनसफिशियंट निघतो. ओके, आणि तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाही, लक्षात ठेवा चला. ऑथर आर नॉट आस्क्ड टू सॉल्व्ह एन एक्झाम्पल, तुम्हाला लेखकाने प्रश्न सॉल्व्ह करायला लावलेला नाहीये. बऱ्याचशा मुलांचं होतं काय, प्रश्न सॉल्व्ह करतात आणि मग उत्तर मार्क करतात. डाटा सफिशियंटीवरती राजांनो आपण पेपर जर बघितला 22, 23, 24 आणि म्हणजे ऍव्हरेज राजांनो 5-5, 6-6 प्रश्न आहे डाटा सफिशियन्सी मध्ये आहेत. सिंपल जर क्वेश्चन घेतला बघा, इज इंडिया अ डेव्हलपिंग कंट्री, क्वेश्चन मार्क. इथं नॉर्मली क्वेश्चन मार्क असो शेवटी, आणि मी वाक्य नंबर 1 दिलं बघा की समजा द पर कॅपिटा ऑफ इंडियन्स हॅज बीन इन्क्रीजिंग एव्हरी इयर, वाक्य नंबर 1. आणि वाक्य नंबर 2 राजांनो, इन्स्पाइट ऑफ लार्ज पॉप्युलेशन व्हेरी फ्यू इंडियन्स डाय ऑफ हंगर. ऍक्च्युअली आपलं असं वाटतं की जर दोन्ही वाक्यामध्ये बघा, म्हणजे भारतामध्ये जास्त लोकसंख्या असूनही कमी लोक भूकबळीने मरत आहेत आणि भारतीयांचा पर कॅपिटल इन्कम हा प्रत्येक वर्षी वाढत आहे. आपलं असं वाटतं की दोघं सफिशियंट असले पाहिजे राजांनो, पण राजांनो नाही, डाटा इनसफिशियंट आहे. डेव्हलपिंग कंट्री सांगण्यासाठी किंवा डेव्हलप कंट्री सांगण्यासाठी हे दोनच क्रायटेरिया नाहीये. GDP वाढतोय का, ग्रोथ रेट वाढतो का, SDI वाढतो का,
किंवा ह्युमन डेव्हलप इंडेक्स वाढतोय का, किंवा समजा अनएम्प्लॉयमेंट कमी होतोय का, हे नॉर्म्स पण आपण विचारामध्ये घेतले गेले पाहिजे. ऑथर तुम्हाला कायम ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो डाटा सफिशियन्सी मध्ये. आणि तुम्ही पेपर काढून बघा राजांनो, जर 5-5 क्वेश्चन म्हणजे राजांनो साधा बघा, 5 क्वेश्चन म्हणजे साधारणतः तुमचं 12.5 मार्क्स वेटेज तुमच्या एका टॉपिकला आहे. आणि तुम्ही जर तो निग्लेक्ट करता आणि पुढे जाता तर ऍक्च्युली आपला पेपरमध्ये तिथं आपण मार्क खातो, ऍक्च्युली आपला स्कोर कमी येतो. म्हणून माझी रिक्वेस्ट तुम्हाला काय राजांनो, तुम्ही तुमचे 10-12 चॅप्टर असे काढून ठेवा. आता ही वेळ नाहीये चॅप्टर काढण्याची, पण तरी रिव्हिजन करा. याच्यावर प्रश्न आलेच बाबा, मला फॉर्म्युले किमान रिवाईज करायचे, थीम रिवाईज करायचे, कारण ही वेळ राजांनो किमान त्याच्यावर काहीतरी काम करण्याचे आपण 2 दिवसामध्ये ऍटलीस्ट ग्लान्स करू. प्रिव्हियस इयर पेपर आपण ग्लान्स करूया की प्रश्न कसे आलेत आणि ऑप्शन कसे दिले गेलेत. म्हणजे मला किमान मी अंदाज एखादा मला असं तरी काही मार्क करायचा आहे तर मी अंदाज कुठला बांधला गेला पाहिजे, आपण हे राजांनो वर्कआउट केलं गेलं पाहिजे. आणि शेवटी राजांनो बघा, बेसिकली बघा, मी जसं म्हटलं, काइंडली रिमेंबर फोकस ऑन अॅक्युरसी रादर दॅन वॉट अटेम्प्ट्स. ओके, हे लक्षात घेत चला. आणि एक अजून एक स्ट्रॅटेजी फॉलो करा. काय राजांनो, पेपरमध्ये हे गफलत होते बरं का, रीड अ क्वेश्चन, रिरीड अ क्वेश्चन. प्रश्न एकदा वाचावा, पुन्हा वाचावा, प्रश्नाला राजांनो शांतपणे ऐका, केअरफुली ऐका, पुन्हा थर्ड रिडिंग देऊ नका. कारण काय, असं समजा त्या ठिकाणी मला तो सेक्शन जो आहे न्यूमरसी मधला किंवा ऍप्टिट्यूड मधला किंवा रिझनिंग मधला मला डिफिकल्ट आहे, मी नेक्स्ट क्वेश्चनला गेलं पाहिजे, तिथं कॅल्क्युलेशन करून ठेवा, रफर करून ठेवा, आणि इफ टाइम परमिट्स पुन्हा त्या क्वेश्चनकडे या, रीड, रिरीड. आणि जर क्वेश्चन जर सॉल्व्ह होत नाही माय डिअर फ्रेंड्स, इमिजिएटली गो टू नेक्स्ट क्वेश्चन, कारण पुढे तुमचे सोपे क्वेश्चन मांडलेले आहेत, हे लक्षात घेत चला. म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपली अॅक्युरसी पण त्या ठिकाणी मेंटेन, आणि वेळ वाचतो मी हाही ऍक्च्युली या ठिकाणी महत्वाचं राहिलं. आणि हे बघा, आता जसं मी बोललो, रिमेंबर युअर स्ट्रॉंग पॉइंट्स, अॅक्युरसी म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन मध्ये आपण जर 25 क्वेश्चन जर आपण अॅक्युरेटली सॉल्व्ह केले पहिल्या आवरमध्ये, आणि सेकंड आवरमध्ये राजा आपण असं म्हणतो 50 क्वेश्चन आपले उरले आहेत, 50-55 क्वेश्चन उरले आहेत, त्यातले 25 क्वेश्चन आपल्याला सापडणार नाही राजा, ऑब्विस सापडेल ना रे, ऑब्विस सापडेल, की जे तुम्ही वर्षभर किंवा त्याच्यावर अभ्यास केला आहे. म्हणजे 50 तुम्हाला क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे, 50 गुणले आपण समजा 2.5 जरी म्हटलं राजा, 125 मार्कचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केला आहे. उरला 75 मार्कचा बर्डन कशाला घेता, आपल्या क्वालिफाईंगला 66.66 मार्क लागणार आहे. तो हा राजांनो म्हणजे होतं काय, हे एक्झामच ऍक्च्युली कॉन्फिडन्सची आहे. ओके, कारण वर्षभर आपण मेहनत घेतलेली आहे, आता बर्डन घेण्याची वेळ नाही. ओके, आता बर्डन घेण्याची वेळ, म्हणून मी शेवटी वाक्य मेन्शन केलं, पेपर इज ऑलवेज फॉर पासिंग यू अँड नॉट फॉर फेलिंग यू. यूपीएससी वॉन्ट्स टू पास यू, नॉट फॉर फेल यू. दोही स्क्रीनिंग टेस्ट आहे. ओके, आणि मी वारंवार माझ्या जे युट्यूब सेशन वरती म्हणत असतो की वॉर्स आर ऑलवेज विथ द स्ट्रॅटेजीज अँड नॉट विथ द वेपन्स. ओके, आणि ऑब्व्हियसली राजांनो आपण जर याच्यावर थोडंसं बारकाने आपण जर काम केलं, ऍक्च्युली 80 पैकी आपण 50 क्वेश्चन आपण अॅक्युरेट सॉल्व्ह करूया, अॅक्युरसी मेंटेन ठेवूया, आणि पेपर हा बॅलन्स करूया माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे आपला निगेटिव्ह मध्ये स्कोर जाणार नाहीये, आणि विल डेफिनेटली विन द बॅटल, आणि विल अपिअर फॉर द बेंच एक्झामिनेशन माय डिअर फ्रेंड्स. सो आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स राजांनो हे ठिकाणी ऑब्व्हियसली योग्य वाटले, चांगले वाटले. आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू काइंडली सबस्क्राईब अवर YouTube channel as Ravindra Tajne's Maths and Reasoning Academy for more updates of UPSC examinations and other approach of all these CSAT paper is concerned. Thank you my dear friends and wish you all the best. You will definitely win the battle. Thank you. Good day.